मनोज जरांगे पाटलांना आम्ही सगळेच जण हे आवाहन करत राहिलो की खरं म्हणजे मुंबईत येऊन अशा प्रकारे मुंबईशी कोंडी करून प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न चर्चेतून सुटेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल जे म्हटलं ते सगळेजण आम्ही वारंवार म्हणतो आहोत. कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल आणि कोणती मागणी आपण कितीही ठरवलं तरी मान्य होणार नाही. तुम्ही मोठ्या संख्येने आलात, मुंबई विस्कळीत कराल, पण मी ग्रामीण माणूस आहे, ग्रामीण म्हणीवर चालतो. ग्रामीण म्हण असं सांगते की ना इलाज को क्या इलाज, ना इलाज को कुछ इलाजच नाही. जर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद नको कुणबी कुठल्याही जातीची नोंद सापडल्याशिवाय आपल्याला दाखला देत आहेत आणि दाखला दिला तर तो पुढे व्हेरिफिकेशनमध्ये टिकत नाही. आपल्याला एवढंच समाधान हवं आहे का तिथला दाखले तर मिळवा. आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या अशा जवळजवळ 58 लाख मराठा समाजातल्या नागरिकांना नोंदी सर्टिफिकेट मिळालंय. नोंदी सर्टिफिकेट द्यायचं नाही असं कोण म्हणत नाही. पण निवृत्त न्यायाधीश शिंदेची कमिटी अपॉइंट केली. ते तर गेले 2 वर्ष यावरच काम करत आहे. एक वेळेला हैदराबादला गेले, अनेक वेळा साताराला आले, हैदराबाद गॅझेट साताऱ्यात पाहताय. त्यातून जेवढ्या नोंदी सापडत आहेत त्यांना दाखले मिळत आहेत. तर माझी मनोज जरांगे पाटलांना हात जोडून विनंती आहे की असं ज्या आंदोलनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये थोड्या मर्यादा आहेत, तर असं मुंबई विस्कळीत करण्यातून उलट आंदोलनाबद्दल टीका निर्माण होते.